नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिणीला मेसेज आलेला असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, की आकाशला फसवण्यासाठीचा प्लॅन आता तयार झालेला आहे. आता लवकरच इथे आकाश येणार आणि खूप जास्त तमाशा होणार आहे. आणि मग ऑफिसमधून आकाशचा पत्ता कट. तेव्हा रागिणी म्हणते, की आकाशचा पत्ता कट करण्यासाठी तर मी आता हॉटेलमध्ये असणारी बिझनेस मीटिंग मी आता ऑफिसमध्ये घेतली होती. आता जो काही तमाशा होईल तो सगळ्यांसमोरच होईल. तेव्हा भूमी तिथे येते आणि मागून रागिणीला आवाज देते. तेव्हा रागिणी खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं, की भूमीने सगळं बोलणं ऐकलं की काय? आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. तेव्हा इथे भूमीला आश्चर्य वाटतं, की रागिणी एवढी का घाबरली? तेव्हा इथे भूमी म्हणते, की "आत्या काय झालं?" आणि ती आता रागिणीचा खाली पडलेला मोबाईल तिला उचलून द्यायला जातच असते. तेवढ्यातच रागिणी पटकन खाली वागते आणि तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेते. कारण त्याच्यामध्ये मेसेज आलेला असतो आकाशला फसवण्याचा. तेव्हा इथे रागिणी म्हणते, की "आत्या, मी तुमच्यासाठी इथे दूध घेऊन आले होते." रागिणी म्हणते, "अगं भूमी, तू कशाला त्रास करून घेतलास? मी आले असते ना आता नाश्ता करायला खालीच. तू उगाचच एवढी वरती आलीस." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की "आत्या, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी इथे आली तेव्हा भूमी म्हणत असते, की "आत्या, तुम्ही मला म्हणाला होतात, की माझी आणि आकाशची भेट तर या आधीसुद्धा झाली असेल, आमच्या दोघांची ओळखसुद्धा असेल, असं तुम्ही म्हणाला होतात ना? पण आमच्या दोघांची ओळख कशी काय असेल? कारण मी आणि आकाश आम्ही दोघंजणं पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो आणि तेव्हा आकाश मला भेटायला आला होता आणि काहीतरी सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत होता. पण त्यानंतरला त्याने मला जे काही सांगितलं होतं, जी काही आठवण देण्याचा प्रयत्न केला होता, ते सगळं आणि इथे काल बुवा जे काही कीर्तनामध्ये बोलत होते, ती सगळी गोष्ट मला जरा एकसारखीच वाटते. म्हणजे या दोघींचं काही कनेक्शन असू शकतं का? मला कधी-कधी असं वाटतं, की मी आणि आकाश आम्ही दोघेजणं आधीसुद्धा भेटलोय. आमचे काही ना काहीतरी ऋणानुबंध आधीचे आहेत का? तेव्हा इथे आम्ही एकमेकांबरोबर वेळसुद्धा घालवलेला आहे, असं मला सतत वाटत असतं. तेव्हा रागिनी म्हणते, "भूमी बाळा, अगं तुम्ही आधी एकमेकांबरोबर कसा काय वेळ घालवाल? आता तूच म्हणालीस ना, आकाशची आणि तुझी भेट, दोघांची भेट हॉस्पिटलमध्ये झाली होती. मग तुम्ही आधी कसे काय भेटाल? असं काहीच नाही आहे. तुला उगाच काहीतरी यांना भास होत आहेत आणि तू असा नको तो विचार करू नकोस. त्यामुळे त्याचा परिणाम तुझ्या तब्येतीवरती होतोय." तेव्हा भूमी म्हणत असते, "पण आत्या, मला खरंच असं वाटतंय की माझं आणि आकाशचं आधीचं सुद्धा काहीतरी नातं आहे." तेव्हा इथे रागिनी म्हणते, "भूमी बास झाला तुझा आता, बास झालं. कधीपासून मी तुला समजावून सांगते, कशाला तोच तोच विषय तू सारखा काढतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस. तुझी आणि आकाशची भेट आधीची कशी काय असू शकते? तू बघितलंस ना, तुमच्या दोघांची भेट आत्ताच झाली आणि तुमचं आत्ताच लग्न झालंय. मग तू सारखा तो विषय काढून स्वतःला त्रास का देतेस? हे बघ भूमी बाळा, मी आता अजिबात हे खपवून घेणार नाही आहे. तू स्वतःला अजिबात असा त्रास करून घेणार नाही आहेस." तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि म्हणत असते, की "ताई, आई, लवकरात लवकर खाली चला. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे." तेव्हा इथे भूमी लगेचच खाली जाते. रागिणीला माहिती असतं, की आकाशला आता ऑफिसमधून फोन आला असेल, की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवाले आता चौकशीसाठी आलेले आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की "राजा काका, मी येईपर्यंत तू तिथली परिस्थिती जरा सांभाळून घे. मी लगेचच तिथे पोहोचतोय." तेव्हा भूमी आणि रागिनी येतात. रागिनी म्हणते, "आकाश काय झालं रे?" तेव्हा आकाश म्हणत असतो, की "आत्या, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवाले आपल्या ऑफिसमध्ये आलेत आता रेट टाकायला. त्यांना असं वाटतंय, की आपण अजून टॅक्सेस वगैरे भरलेले नाही आहेत आणि काळा पैसा आपण दाबून ठेवलेला आहे. पण आपण तर असं अजिबात कधीच करत नाही. आपल्या ऑफिसमध्ये आणि फ्रॉड कधीच होत नाही. मग हे अचानक असे इन्कम टॅक्सवाले आले तरी कसे?" तेव्हा इथे आजी म्हणतात, की "आई योगेश्वरी, अगं हे कसलं संकट आणलंयस आमच्या घरावरती. म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे कामं करतो आणि मग आमच्या घरावरतीच असं संकट का? जे काही हे होतंय ते सगळं आताच्या आता थांबव आणि या लोकांनासुद्धा परत जाऊ दे. जी काही आमची इज्जत आहे ते अशी बिझनेसमध्ये जाता कामा नये अशा छोट्या-मोठ्या गोष्टीवरून." तर इकडे आता मानसी घरातले सगळेजणं टेन्शनमध्येच येतात. कारण इथे ऑफिसमध्ये जी काही कामं होतात ती सगळी लीगली होतात आणि प्रामाणिकपणे सगळी होत असतात. आकाश सगळी बिलं वगैरे व्यवस्थित वेळेवरती भरत असतो.
मग आता हा फ्रॉड कसला आणि अचानक ही माणसं कशी काय आली, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. रागिनी म्हणत असते की आकाश, काळजी करू नको. अरे आपण काही केलेलं नाही आहे चुकीचं, मग कसं काय आपल्याला काही त्रास होईल. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या तुला पण माहिती आहे ना, आपण सगळे टॅक्सेस वगैरे वेळेवरती भरत असतो आणि कसला काळा पैसा आपण दाबून ठेवला आहे. आपल्याकडे तर एवढा पैसा पण नाही आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की असू दे, मी जाऊन बघतोय की नेमकं काय चाललंय तिथे आणि जे काही असेल ते तुम्हाला कळवतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश हे बघ, आपण काही चुकीचं केलेलं नाही आहे ना, मग आपल्यासोबत काही चुकीचं होणार नाही आहे. तू काळजी करू नको, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते. तेव्हा आकाश म्हणतो, नको भूमी, आधीच तुला बरं वाटत नाही आहे. तू जर तिथे आलीस ना तर तुला अजूनच त्रास होईल. तू घरीच थांब. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी तुला एकट्याला तिथे जाऊ देणार नाही आहे. तशीही मला काळजी वाटत राहील. त्यापेक्षा मी तुझ्याबरोबर येते ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे. अथर्व चल गाडी काढ, आपण लगेचच निघूया, असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश सांभाळून जा आणि जे काही तिथे घडतंय ना ते तू मला सांग आणि मी सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये फोन करते आणि मोठमोठे ऑफिसर आहेत त्यांना फोन करून बघते काही करता येतं का. तर इथे आता भूमी म्हणते, आकाश चल आपण निघूया. तेव्हा इथे आता अथर्व लगेचच गाडी काढण्यासाठी जातो आणि आकाश आणि भूमीसुद्धा आता ऑफिसमध्ये जात असतात. इथे आता खूपच जास्त भूमीला टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, आकाश चल आपण निघूया ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी बघ तू पुन्हा एकदा विचार कर, तू नको येऊस, तुला त्रास होईल. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ आकाश, आपण काही चुकीचं केलेलं नाही आहे, आपल्याबरोबर काही चुकीचं घडणार नाही आहे. मी तुला एकट्याला जाऊ देणार नाही, मी सुद्धा तुझ्याबरोबर तिथे येणार आहे. काय घडतंय काय नाही त्या मलासुद्धा कळायला हवं ना. तेव्हा इथे भूमी आता आकाशबरोबर ऑफिसला जायला निघते, कारण तिला भीती वाटत असते की तिथे आकाशबरोबर काही वाईट साईड घडायला नको. तेव्हा इथे दोघेही गेल्यानंतर आता रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता जा, आता सगळं ऑफिस उद्ध्वस्त झालं असेल आणि मग आता उरली सुरली रेप्युटेशनसुद्धा जाणार आहे आणि म्हणूनच ते मी आता क्लायंटलासुद्धा तिथेच बोलावले, कारण हातामध्ये आलेले प्रोजेक्टसुद्धा जायला हवेत. तर इथे आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवाले ऑफिसमध्ये आता सगळीकडे तोडफोड करत असतात, सगळं काही उद्ध्वस्त करत असतात. राजा काका म्हणत असतात, हे बघा तुम्ही अचानकपणे असे कसे काय आलात, तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही इथे काळा पैसा दाबून ठेवला आहे, असं काय नाही आहे. तुम्ही व्यवस्थित सगळीकडे शोधा ना, असं नुकसान करू नका, तोडफोड करू नका. तरीसुद्धा इथे आता ते इन्कम टॅक्सवाले कुणाचं काही ऐकायला तयार नसतात, कारण इथे ॲडव्होकेट भानुशाली यानेच आता हवे तेवढे पैसे दिलेले असतात आणि त्यामुळे आता इथे ते लोक आपलं काम खूपच जास्त रागाने सुद्धा करत असतात. त्यानंतर इथे आता भिंतीचा आवाज येतो. भिंतीचा आवाज आल्यानंतर हातोडी आणायला सांगितली जाते. तेवढ्यातच आकाश तिथे आलेला असतो. आकाश म्हणतो, ऑफिसर हे काय चाललं आहे सगळं, हे बघा आम्ही काही इथे फ्रॉड वगैरे केलेला नाही आहे, आमच्याकडे काळा पैसा नाही आहे, टॅक्सेस वगैरेसुद्धा आम्ही वेळेवरती भरतो. तेव्हा इथे आता ऑफिसर म्हणत असतात की आम्हाला हे तुम्ही शिकवू नका, तुम्ही किती काम प्रामाणिकपणे करता हे आम्हाला माहिती आहे आणि ते आता तुम्हालासुद्धा लगेचच कळेल. तेव्हा इथे आता भिंत फोडण्यासाठी इथे हातोडीसुद्धा आणलेली असते. तेव्हा इथे हातोडीने ते भिंत आता फोडण्याचं काम सुरू होतं आणि हे सगळं अभिने केलेलं असतं. त्यामुळे इथे अभि आता नाटक करत असतो की त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. तर इथे आता भिंत फोडल्यानंतर त्याच्यामध्ये खूपच जास्त पैसा हा लपून ठेवलेला असतो आणि तो पैसा आता सगळ्यांच्या नजरेस पडतो. तेव्हा आता इन्कम टॅक्सवाले म्हणत असतात, आणि हे काय आहे, तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत होता, आमच्याबरोबर खोटं बोलत होतात. तेव्हा इथे आता सगळा पैसा तिथे डांबून ठेवलेला असतो आणि तो पैसा आता खाली पडतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की एवढे पैसे, आणि ती खूपच जास्त आता घाबरते. तेव्हा इथे आकाश आणि राजकाका एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि म्हणतात, इथे पैसे कुठून आले. तर इथे आता त्यांना फार आश्चर्य वाटलेलं असतं. तरी ते रागिनी म्हणते की ॲडव्होकेट भानुशाली, तुम्ही माझं खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि याचा फायदा तुम्हालासुद्धा होणारच आहे ना. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतात की हे तर होणारच होतं आणि आता एकदा का आकाश जेलमध्ये गेला की तो लवकरात लवकर बाहेर येणार नाही, याची खबरदारी मी घेईन. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, खूपच उत्तमरित्या तुम्ही प्लॅन तयार केला होतात. या प्लॅनमुळे आपल्या दोघांना सुद्धा फायदाच होणार आहे. तेव्हा भानुशाली म्हणतात की फायदा तर तुम्हाला जास्त होणार आहे, मला तेव्हाच फायदा होईल
आणि तेव्हाच माझा बदला पूर्ण होईल. जेव्हा भूमी कायमची माझी होईल तोपर्यंत माझा बदला पूर्ण होणार नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते की भानुशाली, तुम्ही बघताय ना, आपल्याला जर भूमीचा वर्तमान आणि भूतकाळ पुसून टाकायचा असेल ना, तर आपल्याला आकाशला जेलमध्ये टाकणं गरजेचं होतं. त्यामुळे तिचा वर्तमान तर पुसला जाईलच आणि त्यामुळे तिचा भूतकाळसुद्धा पुसला जाईल आणि मग भूमी कायमची तुमची होईल. तेव्हा इथे तुमचा फायदा हा होणारच आहे. तर इथे आकाश म्हणत असतो, तर इथे आता सगळे पैसे बॅगमध्ये टाकत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघा ऑफिसर, हे पैसे कुठून आले आम्हाला काही माहिती नाही आहे. ते तिथे कुणी ठेवले हे सुद्धा मला माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता ऑफिसर म्हणत असतात की आम्हाला जे काही काम करायचं होतं आमचं करून झालं आहे. जे काही बोलायचं आहे ते आता पोलीस स्टेशनमध्ये आता तुम्हाला अरेस्ट केली जाईल. तेव्हा अभि येतो आणि आता गोंधळ करतो. तो म्हणत असतो की ऑफिसर, हवं तर हे सगळे पैसे ना तुम्ही ठेवा, तुमच्या टीमला द्या. पण हे बघा, आता हे सगळं काही पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जाऊ नका. इथेच हे सगळं आता मिटवा. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आणि सर, आकाश असं काही करेल मला वाटतच नाही. कारण तो खूपच जास्त प्रामाणिकपणे काम करतो. माझा नवरा कधीच कुणाचे 2 रुपयेसुद्धा बुडवत नाही. तुम्ही प्लीज त्याच्यावरती असे घाणेरडे आरोप करू नका. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, नाहीतर काय, सगळे पैसे तुम्ही ठेवा ना आणि इथून शांतपणे जा. आम्ही कोणीच कुणाला काही सांगणार नाही. तेव्हा ऑफिसर अभिला म्हणत असतात, तुला आत्ताच्या आता जेलमध्ये टाकू का? काय बोलतोयस तू मला? लाच देण्याचा प्रयत्न करतोयस का? आम्ही इथे प्रामाणिकपणे आमची कामं करायला आलो आहे, कळतंय तुला? तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की हे जे काही घडते ते चुकीचं आहे. पण अभि तू गप्प बस आणि ऑफिसर, अभिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तेव्हा इथे अभिला आकाश म्हणतो की आत्ताच्या आता त्यांना सॉरी म्हण. तेव्हा इथे अभि आता लगेचच सॉरी म्हणतो. आकाश म्हणत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी खरंच सांगतो, हे पैसे आम्ही इथे ठेवलेले नाही आहेत. कुणी ठेवलेत मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे अभि आता त्यांच्याकडे रागाने बघत असतो. म्हणजे आकाशच्या बोलण्यामध्ये येऊ नका, आताच्या आता हे पैसे घेऊन इथून निघवा, असं त्याला वाटत असतं. तर इथे आता आकाशला अरेस्ट करायची वेळ आलेली असते. ऑफिसर म्हणतात की आता इथे आकाश महाजन यांना अरेस्ट करा, कारण त्यांच्या इथे एवढा हा पैसा सापडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनीच हे कालं धन लपवून ठेवले. इथे तुम्हाला सही करायची आहे. तेव्हा इथे आकाशचा आता नाईलाज होतो. तो म्हणत असतो की ऑफिसर, मी खरं सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, तुला कोणी फसवण्याचा प्रयत्न तर करत नाही आहे ना? हे सगळं कुणीतरी मुद्दामून तर घडून आणत नाही आहे ना? तेव्हा इथे तुझे विरोधक किंवा तुझे दुश्मन. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही, माझे असे दुश्मन कुणीच नाही आहेत. सगळ्यांबरोबर आपले चांगले संबंध आहेत. तेवढ्यातच इथे आता क्लायंट आलेले असतात आकाशच्या ऑफिसमध्ये. ते म्हणतात की मिस्टर आकाश, हे सगळं काय आहे? तुम्ही प्रामाणिकपणे काम करता म्हणून आम्ही तुमच्या इथे बिझनेस करायला आलो होतो, डील करायला आलो होतो. पण इथे आल्यानंतर आम्हाला हे काय बघायला मिळतं आहे? त्यानंतर इथे आता क्लायंटसुद्धा रागाने निघून जातात. भूमी म्हणत असते की आकाश, तुला काही होणार नाही आहे, कारण तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस. अथर्व म्हणतो की आता काय करायचं? कुणीच काही ऐकायला सुद्धा तयार नाही आहे. तेव्हा भूमी इथे त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते. कुणीही तिचं ऐकायला तयार नसतं. इथे आकाशला आता अरेस्ट करून तिथून घेऊन जात असतात. आकाश गाडीमध्ये जाऊन बसतो. भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, मी तुला काही होऊ देणार नाही आहे. तू काहीच केलेलं नाही आहेस ना. 2 दिवसामध्ये तुला निर्दोष सिद्ध करून घरी आणते की नाही बघच तू. आणि जो खरा गुन्हेगार आहे ना, त्याला आता जेलमध्ये टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे आकाश आता जात असतो. सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटतं. राजा काका, अथर्व, भूमी सगळेजण आता इमोशनल झालेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी घरी येते. आजी म्हणतात, अगं आधी सगळं काही जाऊ दे, आधी तू मला सांग की माझा आकाश कसा आहे? तेव्हा भूमी म्हणत असते की आजी, आकाशला आता इथे खोट्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे. आपल्या आकाशने काही नाही केले, तुम्ही काळजी करू नका, मी त्याला लवकरात लवकर सोडवेन. तेव्हा रागिनी म्हणत असते की आता असं काही होणार नाही आहे भूमी, काही करू शकणार नाही आहेस तू. त्यानंतर इथे भूमी आता आकाशला आवाज देत त्याच्या मागे जात असते. तेव्हा इथे आता भूमी घरी येते आणि दिवासुद्धा लावते. पौर्णिमा म्हणत असते, याचा अर्थ आकाशने चोरी केली म्हणून त्यांना अरेस्ट केले. भूमी म्हणते, असं काही केलेलं नाही आहे त्यांनी. तेव्हा इकडे आता ती देवासमोर दिवा लावते आणि दिवा हातावरती घेते आणि म्हणत असते की आकाश, तू काही नाही केलेस, मला माहिती आहे.
त्याच्यामुळे मी तुला 2 दिवसांमध्ये घरी परत घेऊन येणार आहे आणि ज्याने कुणी हा खरा गुन्हा केलाय ना त्याला जेरबंद करून टाकणार आहे, असं भूमी म्हणते.